तर मित्रांनो, त्या एका फेक बुकिंगमुळं मी ज्या हायपरनेसने उठून कामावर आलो होतो ते सगळे हायपरनेस गेलेले आहे सध्या. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 3 आणि आपण परत लॉग इन केलं म्हणजे आता आपल्याला रिझर्वेशन आहे बावधानवरून 4 वाजता. त्यासाठी आपण लवकर लॉग इन केले. बघू आता कुठली ट्रिप पडते ते आपल्याला. त्या साईडला KMT जावं लागतं. नाही पण आहे वेळ, 1 तास वेळ आहे. ट्रिप पडणार कुठली तरी एखादी. हे बघा मित्रांनो, टायमिंग 2:59 झाले. 2:58 झाले. हे बघा मित्रांनो, टायमिंग केले आपण लॉग इन. बघू कुठली ट्रिप पडते ते आता आपल्याला. भाई, पुणे कधी बंद नसतं भाई. जसं मुंबई 24 तास चालू असतं ना, पुणे बी भाई आता बऱ्यापैकी रात्रभर गाड्या चालतात बघा. रोडला असं नाही की रोड रिकामा आहे. जॉबवाले ते कोणी ना कोणी चालूच असतं. सो पुणे पण 24 तास चालू असतं भाई, बंद नसतं कधीच. कोपम मॉलवर एक ट्रिप पडली आपल्याला. कोरेगाव पार्क 2 किलोमीटर आहे. प्राइस खूप छान आहे. होईल 5-6 मिनिटात ड्रॉप होईल आणि 4-5 मिनिटं पिकअपला. तर यालाच म्हणतात भाऊ उबेरला खूप जास्त कस्टमर आहेत आणि प्रोफाईल चांगला असेल तर ट्रिपा येतं चांगल्या. तर चाललोय मित्रांनो आता मी कस्टमर पिकअप करायला KP मध्ये. सो दिवसाची सुरुवात मित्रांनो चांगली झाली आहे आपली. तर करू कस्टमरला पिकअप, त्यांना ड्रॉप करू. नंतर बावधानची रिझर्वेशन पण पिकअप करायला जायचे. 500 रुपयाची रिझर्वेशन आहे ती 20 किलोमीटरची. तर हा विषय आहे भाई. सिग्नल आलाय, चला करतो मी कस्टमरला पिकअप. मित्रांनो, जे बावधानची रिझर्वेशन मला पडली होती ना, तर ते मित्रांनो फेक बुकिंग होती मित्रांनो. तर फेक बुकिंगचा मी बळी पडलोय. सकाळी उठलोय, मला वाटले 500 रुपयाची बुकिंग आहे, तर चला म्हटलं घेऊ आणि करू पिकअप. पण ते काही सक्सेस झालं नाही मित्रांनो. मी तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो. कस्टमरला मी 5-6 वेळा कॉल केले आणि मेसेज पण केला, एक पण रिप्लाय आला नाही. मी 10 ते 12 मिनटं थांबलो तिथं, कारण की मी रिझर्वेशन खूप ट्रिपा मारलेल्या आहे, पण एवढा वेळ लागत नाही. ठीक आहे, कस्टमर कॉलवर तरी बोलून घेतो. लागलेला वेळ 5 मिनटं 10 मिनटं, पण कस्टमर कॉलवर बोलतो. ती एअरपोर्टची बुकिंग होती, पण असो मला वाटतं की ते फेक बुकिंग कोणतरी टाकली असावी. तर आपल्याला त्याचे 70 रुपये भेटले. त्यानंतर मग मी थोडं आणखी इकडं समोर आलोय 2-4 किलोमीटर बाणेर साईडला. तर मला परत एक बाणेरवरून मला बुकिंग आली रिझर्वेशनची, रेल्वे स्टेशनची 268 रुपयाला 12 किलोमीटर. तर मी घेतली आणि जिथं मी थांबलो आहे तिथंच थांबलो होतो. म्हटलं जाऊ पिकअप लोकेशनला. तर इथं 5-7 मिनटं थांबलो आणि ते बुकिंग कॅन्सल झाली. तर त्याचे पण आपल्याला 68 रुपये भेटले. सो असो. आणि आज सकाळी मित्रांनो एकदम मूड खराब झालेला आहे, कारण की त्या बुकिंगच्या आशेने माझे 2-3 बुकिंग माझ्या बॅक टू बॅक होत्या. ती बुकिंग एअरपोर्टला गेल्यानंतर एअरपोर्टवरून एक पिकअप होतं मला. परत तिथून मग गेलं की परत एअरपोर्टसाठी होतं. 3 ट्रिपा बॅक टू बॅक होत्या. तर त्या एका ट्रिपमुळे सगळ्या ट्रिप मला कॅन्सल करायचं काम पडले, कारण की मी आता इथून 27 ते 28 किलोमीटर मी किंवा मग 20-25 किलोमीटर मी MT एअरपोर्टला जाऊ शकत नाही. त्यामुळे मी ती ट्रिप कॅन्सल केली. सो आता मी बाणेर साईडला आहे. तर बघतोय इथून आता ट्रिप कुठली पडते ते. आता रिझर्वेशन दाखवते पण खूप लेट दाखवते आणि मी खूप लवकर आलोय मित्रांनो. तर मला वाटतं की आता रॅपिडो वगैरे पण ऑन करायला पाहिजे, कारण की उबेरला ट्रिप वाजत नाही आहे. रिझर्वेशन आहे पण खूप लेट आहे. तर बघतो आता कुठली ट्रिप घ्यायची ते. तर असं आहे. तर फेक बुकिंगचा बळी पडलोय आज आपण. सो असो, काही हरकत नाही. आता यानंतर ह्याच्यातून शिकायला भेटलं एवढं की यानंतर आता सपोज मी राहायला हडपसरला आहे आणि मला जर असेल बुकिंग एक खूप लांब, नंतर ते पिकअप म्हणजे किती रेट असेल तर ती बुकिंग घ्यायची नाही. ठीक आहे, जवळपास असेल कुठं 10 किलोमीटरवरून तर ठीक आहे, ते जेन्युइन बुकिंग असली नसली तरी पण काही अडचण नाही. तर ही तर 100% फेक बुकिंग होती. सो असो, होतात काही गोष्टी अशा आपल्यासोबत काम करत असताना.
तर त्याचं टेन्शन नसतं घ्यायचं. समोर आता काय करायचं त्याच्यावर फोकस करायचं. आता बाणेरमध्ये चांगल्या एरियामध्ये आता बघू एखादी ट्रिप. तर मित्रांनो, त्या एका फेक बुकिंगमुळं मी ज्या हायपरनेसने उठून कामावर आलो होतो ते सगळे हायपरनेस गेलेले आहे. सध्या मी आता बाणेरमध्ये आहे आणि 6 वाजले, 600 रुपयाचंच काम झालंय फक्त माझं. तर आता ही बुकिंग कुठली आहे, नाही, 6 किलोमीटर पिकअप आणि 10 किलोमीटर ड्रॉप, 148 रुपये. अशा बुकिंग घेत नाही मी बिलकुल. तर आजचं मित्रांनो म्हणजे सगळा मूड ऑफ झालेला आहे माझा. ज्या पण माझ्या बॅक टू बॅक रिझर्वेशन ट्रिपा होत्या त्या सगळ्या ट्रिपा मला कॅन्सल करायचं काम पडले नाही. कुठल्याही ट्रिपा ते जुळत नाहीत आहेत. आणि एक ट्रिप घेतली होती आता स्टेशन साईडची, ठीकठाक रेट होता, 12 किलोमीटरला होतं 194 रुपये काहीतरी. पण ते पण कस्टमर बोलले की मी 5 मिनिटांनी येतो, 10 मिनिटांनी येतो. मग मी करून टाकले कॅन्सल. पण मला वाटतं की ती कॅन्सल नव्हती करायला पाहिजे, कारण की तिथं गेलो असतात परत तिकडून एखादी पडली असती. पण आता तर अशा ट्रिपा वाचते भाई की बस, की 6 किलोमीटरला पिकअप आणि 10 किलोमीटर ड्रॉप 150 रुपये, म्हणजे ते काय परवडणार ती राईड. तर आता बघू. आता इथून मला वाटतं की अर्धा तास आणखी रेस्ट करावी तर असंच बाणेरमध्ये. तर 6:30-7 नंतर आपल्याला डायरेक्ट इथून इमाननगर तिकडं खराडी वगैरे 400 रुपयाला पडणार, ही अशी आशा आहे मला. तर बघू पडते का, कारण की आजचा दिवस पूर्ण आपला खराब झाल्यासारखंच आहे. आणि एकदा मी आपल्या एरियामध्ये गेलो तिकडे हडपसर साईडला, तर मग तिथंच खेळणार मी. इमाननगर खराडी मगरपट्टा, कल्याणनगर तिकडल्या तिथंच करणार आणि मग आपलं घरी जायचं. कारण की आता मी खूप जास्त लवकर उठून आलो आहे तर मला झोप पण येणार मित्रांनो. तर मला झोपायचं पण आहे, कारण की मला सेकंड शिफ्टला जायचं आहे. सो असो, असे पण काही दिवस असतात, याचं पण लक्ष राहू द्या. एका ट्रिपमुळं माझं सगळं नुकसान झालंय. आणि ओलाला सकाळी सकाळी चांगले चांगले ट्रिपा येतं बरं का, पण माझा ओलाचा रिचार्ज नाही आणि मी ओलाला रिचार्ज सध्या करत नाही. आधी 1999 रुपयाला होता तेव्हा करायचो, पण आता 2,500 रुपये खूप जास्त होते, त्यामुळं आता ओलाला रिचार्ज करत नाही. पण ओलाला सकाळी सकाळी ट्रिपा चांगल्या येतं. पण आज उबेरचं थोडा हुकलाय, आज गेम प्लॅन हुकलाय. आणि नंतर रिझर्वेशन पण आल्या मला खूप, आता पण येते, पण खूप लांब लांबून येते. आणि ती रिझर्वेशन जर घेतली तर मला त्या साईडची ट्रिप आता पडणार नाही. मग तिकडं जाणार, परत ते खाली किलोमीटर फिरायचं. आधीच मी खूप एक्स्ट्रा फिरलोय, 15-20 किलोमीटर MT फिरलेलो आहे मी. तर मी आणखी विचार करतो की आता आपल्याला MT फिरायचं नाही. मला एक सांगायचं मित्रांनो, या फेक बुकिंग टाकायचं चाललंय, त्याचं बळी मी पडलोय आज. माझा काही सेटअप वगैरेचा काही संबंधच नाही. मी सेटअप वगैरे, मी आपलं पार्ट टाइम 5-6 तास काम करत असतो, 6-7-8 तास, आणि इथल्या इथं पुण्यात करत असतो. सेटअपचा आपला विषयच नाही. त्याच बेसवर, आपल्या परफॉर्मन्सच्या बेसवर आपल्याला काही रिझर्वेशन ट्रिपा येतात. आता ती रिझर्वेशन ट्रिप बसली असते त्या बॅक टू बॅक माझं 1500 रुपयाचा बिझनेस झाला असता सकाळी 7-8 वाजेपर्यंत. म्हणून मी घरून लवकर निघालो होतो, पण ते जमलं नाही. आता मी चहा वगैरे घेतलाय, बाणेरला बसलोय. आता एकच मी विचार करतोय की आता आपल्याला पडल हडपसर साईडची वगैरे ट्रिप, तर तिकडं जाऊ आणि मग तिकडं पीक टाईममध्ये थोडं 1-2 तास काम करू, नंतर घरी जायचं, रेस्ट करायचं. नो टेन्शन होत असतं कधी कधी, तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. तर मित्रांनो, आपल्याला एक छोटी ट्रिप पडली होती. म्हटलं चला, बसून राहून काही फायदा नाही आहे, त्यामुळं इथं बाणेरमध्येच आहे 1-2 किलोमीटर, तर घेऊन टाकू म्हटलं चला. तर चाललोय पिकअप करायला. बाणेरमध्ये ड्रॉप करू म्हणून घेतली ट्रिप, आणि हा बघा असा रोड भेटलाय मला. कस्टमरचा लोकेशन रोडला होता, पण कस्टमर बोलले की थोडं दादा आम्हाला सोडा आतमध्ये. आता काय करायचं बघा, असला धंदे आहे. आता परत एक छोटी पडली परत बाणेरमध्ये, तर ती ठीक आहे. आता जुपेटर हॉस्पिटलला घेऊन जातो. आता इथून काय करायचं, खाली जाऊन परवडत नाही. तर मित्रांनो, वाजले 10:30 आणि मी आहे आता VTP खराडी. तर 1700 रुपयाचं काम झालंय मित्रांनो, आणि मी निघालो होतो जवळपास 2:15 वाजता घरून निघालो होतो, 3:15ला, आणि आता वाजले 10:30. म्हणजे सरळ तुम्ही 7 तास पकडा. 7 तास झाले आणि काम झालंय माझं 1700 रुपयाचं. तर
तसं बघितलं तर खूप कमी काम झाले, पण काय आपलं जे प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग सगळी फेल झाली, कारण की आपल्या फेक ट्रिपाच्या बळी पडलोय आपण आज. फेक ट्रिप आपल्याला आली आणि त्याच्यामुळे आपल्या बिझनेसची वाट लागली, नाही तर आतापर्यंत आरामशीर 2000 प्लस बिझनेस झाला असता. तर ह्याच्यामधून मित्रांनो आपण CNG भरला होता 700 रुपयाचा, आणि रिचार्ज पकडा उबेरचा 153 रुपयाचा, 155 रुपये, 150 रुपये पकडा. तर 700, 200, 900 रुपये काढून टाका, आणि तर मग आपल्याला राहिली किती? 700, 200, 900 म्हणजे ते 700 गेले, 200 गेले, म्हणजे आपल्याला राहिले 800 रुपये. आणि आपल्याकडं CNG बघा एवढा पेंडिंग आहे, 4 पॉईंट. तर 4 पॉईंट CNG पेंडिंग आहे. तर या 4 पॉईंटमध्ये जर रेट भेटला आहे तर 1000 रुपयाचा बिझनेस होईल. आणि पण आता आपल्याला घरी जायचं आहे मित्रांनो. तर मी इथून जाणार 10 किलोमीटर MT, कारण की मला आता जायचे सेकंड शिफ्टला ना, त्यामुळं 2 तास तरी कमीत कमी झोप घ्यावा लागेल मला, 2-3 तास जेवण वगैरे करून. आणि नंतर 3 वाजता जायचे आपल्याला सेकंड शिफ्टला. सो हे असं असतं बघा माझं पार्ट टाइमचं काम. मला थोडं लेट झाले कारण की पैसे झाले नव्हते, त्यामुळं थोड्या मी ट्रिपा मारल्या. नाहीतर मी लवकर निघालो तर 9, 9:30, 8, 8:30 पर्यंत घरी असतो मी. पण असं कधी कधी होतं वेळ. आज थोडं फ्रायडे पण आहे, त्यामुळे ट्रिपा नव्हत्या. तर असतं कधी कधी ट्रिपा बसतं, कधी कधी बसत नाही. तर आज आपल्याला ट्रिपा बसल्या नाही. ती 500 रुपयाची एकदा ट्रिप बसली असती ना तर एक नंबर काम होतं. ती 500 रुपयाची एअरपोर्टला घेऊन एअरपोर्टवरून एक रिझर्वेशन होती, परत एक रिझर्वेशन, परत एक रिझर्वेशन, एकदम सकाळीच काम ओके झालं असतं. पण ते झाले आता कॅन्सल. ते सगळं मूड ऑफ होतं. आधीच खूप वेळ झालंय, माझं नाश्ता नाही, जेवण नाही, काही नाही. तर घरी जाऊन मला नाश्ता जेवण वगैरे करायचं आहे, आणि तसं नाही तर डोकं दुखणार जास्त. ते VTP बघा सगळा प्रोजेक्ट बनतोय खराडीमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपलं काम झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. समोरून गाडी पण येत आहे, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग मित्रांनो आपण इथंच खतम करू. चला बाय.